नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा आपला डिस्कशनचा पॉईंट असणार आहे स्टोक्स लॉ. स्टोक्सने एक नियम बनवला. तसं तर फिजिक्समध्ये सगळे जो उडतो तो नियमच बनवतो, लॉ बनवतो, रूल्स बनवतो. तसे आमच्या स्टोक्स काकाने सुद्धा एक रूल बनवला आणि तो रूल कशाबद्दल होता तर विस्कस फोर्सबद्दल होता. आता विस्कस फोर्स म्हणजे काय? विस्कस फोर्स म्हणजे काय चला सांगतो. विस्कस फोर्स म्हणजे काय? समजा एक लिक्विड आहे, या भांड्यामध्ये लिक्विड आहे, इथे याच्यामध्ये कुठलं तरी लिक्विड आहे, फ्लुइड आहे, कुठलं असू शकतं, वॉटर असू शकतं, ऑइल असू शकतं, मध असू शकतं. आणि समजा याच्यामध्ये मी एक लोखंडाचा स्पियर सोडला, लोखंडाचा गोला सोडला, तर हा काय पटकन खाली येणार नाही. जर मधामध्ये टाकलं तर हळूहळू येईल, पाण्यात टाकलं तर झपकन खाली येईल, ऑइलमध्ये टाकलं तर थोडा स्लो येईल. आता हा जो स्लो येणार आहे त्याला स्लो डाऊन करतं कोण? पाण्यात पटकन येतो, मधामध्ये आणि तेलामध्ये ऑइलमध्ये जरा हळूहळू खाली येतो. म्हणजे कोणतरी फोर्स लावतंय. कोण फोर्स लावतंय? तर हे लिक्विड त्याला अपवर्ड डायरेक्शनने फोर्स लावतंय. हे लिक्विड त्याला अपवर्ड डायरेक्शनने फोर्स लावत असतं आणि याच फोर्सला म्हणतात विस्कस फोर्स. विस्कस फोर्स. आता हा विस्कस फोर्स आहे, हा कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड असेल बघा. हा जो फोर्स लागणार आहे वरच्या डायरेक्शनला, ज्याच्यामुळे हा लोखंडी स्पियर किंवा जो बॉल आहे तो स्लो डाऊन होणार आहे, तो कशावर डिपेंड असेल बघा. एक तर ह्याची साईज, जेवढा मोठा गोळा तेवढा मोठा विस्कस फोर्स. गोळा मोठा म्हणणार का? त्याची आपण रेडियस घ्यायची, नाही तर डायमीटर घ्या. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ दी स्पियर. अजून कशावर डिपेंड असेल? या लिक्विडवर डिपेंड असेल. लिक्विड चेंज केलं फोर्स पण चेंज होईल. लिक्विड चेंज करणे म्हणजे लिक्विडची विस्कॉसिटी चेंज करणे. इट ऑल्सो डिपेंड अपॉन विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड ॲज वेल ॲज या बॉलच्या स्पीडवर पण डिपेंड आहे ना. जर हा बॉल फास्ट जात असेल तर याच्यावर जास्त फोर्स लागणार. जर पाण्यातून तुम्ही जोरात धावलात स्विमिंग पूलमध्ये तर तुम्हाला जोरात फोर्स लागणार. जर हळूहळू पाण्यातून धावलात तर कमी फोर्स लागणार. देअरफॉर विस्कस फोर्स is also directly proportional to velocity of that sphere. Viscosity, radius and velocity of that ball. आता मी हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो, इज इक्वल टू घेतो आणि एक कॉन्स्टंट टर्म घेतो. आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे कुठली? 6π. ही एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेली आहे. ते पाठांतरच करा. NRV हा आहे स्टोक्स लॉ. हा कॉन्स्टंट आहे. पाठ कसं करायचं? 6π NRV, 6π NRV. NRV पाठच करायचं ना. NRV कुठला तरी एक नाव आहे समजा, NRV. हा एन नाही आहे, याला इटा म्हणतात. विस्कॉसिटीचा सिम्बॉल आहे. आता वर्डमध्ये बघूया, जाऊ दे शॉर्टकट. स्टोक्स लॉ स्टेट्स दॅट विस्कस फोर्स इज directly proportional to radius of a sphere. अजून viscosity of a fluid. या फ्लुइडच्या विस्कॉसिटीवर पण डिपेंड आहे. आणि व्ही म्हणजे अँड velocity of object that is falling freely. हा जो फ्रीली जातो त्याच्या स्पीडवर पण डिपेंड असेल. हा आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉने विस्कस फोर्स या फॉर्म्युलेने काढतात. याच्यावर एक्झाम्पल पण देतात. याचा रेडियस देतील, फ्लुइडची विस्कॉसिटीची व्हॅल्यू देतील आणि याचा स्पीड देतील आणि विचारतील किती फोर्स लागेल. कुठला फोर्स? विस्कस फोर्स. तर या फॉर्म्युल्याने 6π इटा RV किंवा NRV पाठ केलं तरी चालेल. आता याच्या नेक्स्ट टर्म आहे ती याच्यावरच डिपेंड आहे. कुठली? टर्मिनल व्हेलॉसिटी. तुम्हाला आता टर्मिनल व्हेलॉसिटी सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नंतर टर्मिनल व्हेलॉसिटीवर येतो. काय आहे ना, हा निसर्ग आहे, हे नेचर आहे, हे आपल्याला कशी मदत करत असतं याचा आपल्याला नॉलेजच नसतं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने निसर्ग आपल्याला नेहमी आपल्याला मदत करत असतो. पण आपण जे महामूर्ख मानव आहोत, जे निसर्गाला संपवायला निघालेला आहोत. आता हे भाषण कशाला फाडतोय म्हणाल, कारण या भाषणाशी इथे रेफरन्स आहे. एक छोटी गोष्ट बघा, निसर्ग आपल्याला कसा वाचवतो, कुठली ती सांगतो. हे बघा, हे जे ढग आहेत साधारण किती वर असतात माहिती तुम्हाला?
4 ते 5 किलोमीटर, जास्त वर नसतात. ज्यांचं इमॅजिनेशन आहे की ढग 100 किलोमीटर असतात, 100 किलोमीटरवर ढग नसतात. जसे असतं 4 ते 3 किलोमीटरवरच असतात. 4 किलोमीटरवरती ढग आहेत. या ढगांचे जे पाणी पडते, पाऊस पडतं, याचं जर आपल्याला एक ड्रॉपलेटचं जर स्पीड काढायचं असेल तर आपण न्यूटनचा लॉ यूज करूया आणि त्याचा स्पीड काढूया. मग तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ते. समजा ढग आहेत 5 किलोमीटरवर, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झालं? एस इज इक्वल टू 5 किलोमीटर. ओके. सुरुवातीला जो थेंबाचा स्पीड असेल तो किती असेल? इनिशियल स्पीड 0 असेल. ओके. आता वरतून इथे खाली येतोय आणि आपल्याला हा जो एक थेंब आहे, एक थेंब, याचा तुम्हाला फायनल स्पीड काढायचा आहे. तर मला कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. याच्यामध्ये व्ही म्हणजे फायनल स्पीड, यू म्हणजे सुरुवातीचा स्पीड, प्लस ए ॲक्सेलरेशन. इथं मी ॲक्सेलरेशन म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कन्सिडर करतो, ज्याची व्हॅल्यू 9.8 असते, पण मी एक्झाम्पल सोपं जाऊ म्हणून मी 10 घेतो. समजा इथून इथपर्यंत यायला जो वेळ लागणार आहे, 5 किलोमीटरवर पाण्याचा थेंब आहे, तो खाली यायला निदान अर्धा मिनिट तरी लागत असेल, 30 सेकंद तरी लागत असेल. ठीक आहे, 30 सेकंद नाही, 15 सेकंद तरी लागत असतील. 15 सेकंद घेऊ, 15 सेकंद. तर हा स्पीड किती येईल? 15 × 10 150 मीटर पर सेकंद. आपल्याला वाटेल काय छोटा स्पीड आहे. हा छोटा स्पीड नाही आहे. एका सेकंदाला 150, मग 6000ने 3 शून्य गेले, 540 किलोमीटर पर आवर. कुठली तुमच्याकडे गाडी तरी एवढ्या स्पीडने चालते का? 540 किलोमीटर पर आवर. हा जर पाण्याचा थेंब वरून 540 किलोमीटरवरून जर येत असेल तर तुमच्या छत्रीला भोगं पडतील. अशी छत्री पकडली ना, टाक 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 टाक, तुमचं डोकं फुटेल, कान फुटेल, अजून काय काय फुटेल सांगू पण शकत नाही मी. कुठली घरं राहणार नाहीत, कौलं राहणार नाही आहेत, जमिनीला भोकं पडतील एवढ्या फुल स्पीडने जर पाणी आला तर. किती? 540 किलोमीटर पर आवर. फरारीला पण एवढा स्पीड नाही आहे. पण असं काहीच होत नाही. तो पाण्याचा ड्रॉपलेट आपल्याला अजिबात लागत नाही. का लागत नाही? तर इथं येतो आपल्याला निसर्ग मदतीला येतो. निसर्ग म्हणजे कोण? नेचर. नेचर आपल्याला मदत करतं. कसं काय? हा जो पाण्याचा ड्रॉपलेटचा स्पीड आहे ना, तो स्लो डाऊन करतं. कसं काय स्लो डाऊन करतं? स्टोक्स लॉ शिकलेला आहे. पाण्याचा ड्रॉपलेट जेव्हा असा वरून असा खाली खाली येतो तेव्हा मध्ये एअर आहे, एअर पण फ्लुइड आहे, तो सुद्धा विस्कस फोर्स लावणार. पाण्याचा ड्रॉपलेट जेव्हा फुल स्पीडने येत असतो तेव्हा एअर विस्कस फोर्स त्याला अपवर्ड डायरेक्शनला लावते. त्याच्यामुळे पाण्याचा ड्रॉपलेट हळूहळू स्लो डाऊन होतो आणि तो स्लो डाऊन होऊन त्याचा स्पीड भरपूर कमी होतो की आपल्याला पाण्याचा ड्रॉपलेट अजिबात लागत नाही. म्हणजे बघा निसर्ग किती मदतीला येतो. आणि या व्हिलॉसिटीला बोलायचं टर्मिनल व्हिलॉसिटी. तर टर्मिनल व्हिलॉसिटी बघा, टर्मिनल व्हिलॉसिटी कॉन्स्टंट मॅक्झिमम व्हेलॉसिटी. या स्पिअरची कॉन्स्टंट मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड, एवढंच. कॉन्स्टंट मॅक्झिमम व्हेलॉसिटी, एक स्थिर स्पीडने, या स्पीडला बोलायचं टर्मिनल व्हेलॉसिटी. फॉर्म्युला बनूया. समजा एक स्पिअर आहे, याचा रेडियस r आहे. स्पिअर कुठल्या तरी ऑब्जेक्टचा बनलेला आहे, ज्याची डेन्सिटी रॉ आहे. ही डेन्सिटी कोणाची? स्पिअरची. लिक्विडची डेन्सिटी सिग्मा, लिक्विडची विस्कॉसिटी इटा. आता बघा ह्या स्पिअरवर किती फोर्स लागतील बघा. पहिलं म्हणजे वेट डाऊनवर्ड. डाऊनवर्ड फोर्स कुठला? वेट, वेट ऑफ स्पिअर म्हणजेच काय? डाऊनवर्ड फोर्स. तो किती असेल? mg असेल. डाऊनवर्ड फोर्स mg. वरच्या साईडला एक फोर्स अप्लाय होईल, कुठला? स्टोक्स लॉचा विस्कस फोर्स, जे लिक्विड लावेल वरती. विस्कस फोर्स Fv, तो किती असतो? 6π इटा r v. हा विस्कस फोर्स वरती लागला. अजून एक वरती फोर्स लागतो, कुठला? बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्स किंवा अपथर्स्ट फोर्स. तुम्ही पाण्यात उडी टाकली तर आपोआप तरंगता का? पाणी वरच्या डायरेक्शनने तुम्हाला फोर्स लावतं. त्या फोर्सला बोलायचं अपथ्रस्ट फोर्स किंवा बियॉन्ड फोर्स. इथं मी अपथर्स्ट लिहितो कारण लिक्विड पण वरती ढकलतं ना. अपथर्स्ट फोर्स Fu, याची व्हॅल्यू किती असते? याची व्हॅल्यू असते या सॉलिड स्पिअरने डिस्प्लेस केलेली जागा म्हणजे काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि त्या जे डिस्प्लेस केले लिक्विड त्याचं वेट. त्याचं वेट म्हणजे कोणाचं? एवढ्या भागात पहिलं काय होतं? हा पहिला बॉल नव्हता, तिथं काय होतं? पाणी होतं. पण तो बॉल टाकल्यामुळे तिथलं पाणी बाजूला झालं. पण त्या पाण्याचं वेट किती असेल? व्हॉल्यूम इंटू मास इज इक्वल टू व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय
डेन्सिटी, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास काढायचं आहे, ह्याचं मास काढायचं ना, मग डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आता इथलं जे लिक्विड डिस्प्लेस झालंय त्याची डेन्सिटी किती आहे? सिग्मा. हा झाला सिग्मा. ओके. मासचा फॉर्म्युला काय असतो? वेटचा फॉर्म्युला mg असतो ना, त्यातला m म्हणजे काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय हा g घेतो. व्हॉल्यूम किती असेल? व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब जी. हा जो स्पियर आहे तो स्पियर आहे, त्याचा व्हॉल्यूम किती असतं? 4/3 पाय आर क्यूब. तसंच इथे पण बघा, मास हे कोणाचा मास आहे? स्पियरचं मास आहे. स्पियरचं मास डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय हा जी. डेन्सिटी किती आहे याची? रो. व्हॉल्यूम किती आहे? 4/3 पाय आर क्यूब आणि हा जी तसाच ठेवला. सगळ्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला. या दोन फॉर्म्युल्यामध्ये फरक बघा काय, फक्त डेन्सिटी इथे चेंज झाली, डेन्सिटी चेंज झाली. ही डेन्सिटी स्पियरची होती, ही डेन्सिटी डिस्प्लेस झालेल्या लिक्विडची होती. आता बघा, हा बॉल खाली येणार आहे, हा एका mgला हे दोन फोर्स बॅलन्स करताय. फॉर कॉन्स्टंट स्पीड असेल तर वेट ऑफ स्पियर इज इक्वल टू, खाली एक फोर्स आहे, इज इक्वल टू वरती दोन आहे, इज इक्वल टू विस्कस फोर्स प्लस अजून कोण आहे? अपथस्ट फोर्स. वेट ऑफ द स्पियर किती आहे? सिग्मा 4/3 पाय आर क्यूब जी. हा फॉर्म्युला लिहिला. इज इक्वल टू विस्कस फोर्स किती असतो? 6 पाय इटा आर व्ही असतो. हुश. आता राहिला अपथस्ट फोर्स. हा झाला. अपथस्ट किती आहे? सिग्मा रूल पाय आर क्यूब आणि हा जी. याच्यातलं काय कॅल्क्युलेट करायचं ते माहीत पाहिजे. काय? टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही कुठे दिसते? व्ही इथं व्ही आहे, याला इथेच ठेवा, बाकी सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करा. डू यू गॉट माय पॉईंट? आय थिंक यू गॉट बेटर. ओके. मी आता हे वरचं रिमूव्ह करतोय, तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि कॉपी करा. वरला छोटा आहे हे बघा, याला इथंच ठेवतो, बाकी सगळ्या टर्म इकडे मूव्ह करतो. पण ह्याला मी लेफ्ट साईडला लिहितो. 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू, इथंच ठेवलं, याला इकडे आणलं म्हणजे हा ऑलरेडी इकडे असणार. उलटं करतोय, फ्लिप करतोय मी. 4/3 पाय आर क्यूब जी, याला इकडे आणलं मायनस होणार. सिग्मा 4/3 पाय आर क्यूब जी. काय काय कॅन्सल होत आहे? सगळीकडे पाय आहे, पाय आहे, पाय आहे, पाय आहे, पाय आहे, पाय आहे. ओके. 6 इटा आर व्ही इज इक्वल टू, दोघात कॉन्स्टंट टर्म कुठला आहे? 4/3 आर क्यूब आहे, जी पण आहे, जीला शेवटी ठेवतो मी. हे बघा, हे सेम आहे, बाहेर आलं, हे सेम आहे, बाहेर आलं, जी पण दोन्हीकडे आहे, बाहेर आलं, आतमध्ये करायला डिस्काउंट मायनस डिस्काउंट मायनस डिस्काउंट. आता इकडचं सगळं उचलून इकडे आणा, इकडचं सगळं म्हणजे इकडे कोण राहिलं? व्ही राहिला. इथे राहिला 4/3 आर क्यूब जी डिवायडेड बाय 6 खाली आला, इटा खाली आला, आर खाली आला. एक आर कॅन्सल, 2 राहिले. जवळजवळ इक्वेशन आपलं समाप्त होत आलेलं आहे. 2 2 जा 2 3 जा व्ही टर्मिनल व्हेलॉसिटी 2/3 3 जा 9 आर स्क्वेअर जी डिवायडेड बाय इटा. ही झाली टर्मिनल व्हेलॉसिटी.